वारकरी हाच खरा व्हीआयपी असल्याचे सांगत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाखरी पालखी तळाची पाहणी केली। वारकऱ्यांना सहज आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाखरी पालखी तळाची पाहणी करून वारकऱ्यांच्या सुविधांचा आढावा घेतला। विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक वारकरी हाच व्हीआयपी असून कोणत्याही व्हीआयपींना थेट दर्शन दिले जाणार नाही। वारकऱ्यांना सहज आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। मी माझ्या सगळ्या सहकारी बांधवांना हात जोडून सांगेन की आपण सगळेजण वारकऱ्यांचे सेवेकरी आहोत, आपण सगळेजण विठुरायाचे भक्त आहोत। तेव्हा आलेल्या वारकऱ्यांचं दर्शन वेळेत व्हावं, त्यांना सुखानं घरी जाता यावं, त्यांना कमीत कमी प्रतीक्षा करायला लागावी, या दृष्टीनं वारकऱ्यांची काळजी घेणं ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय घेतलेला आहे व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा, त्या निर्णयाची अंमलबजावणी सगळ्या आमच्या सहकारी बांधवांनी करावी अशा पद्धतीची विनंती आहे। या निमित्तानं माझ्या सगळ्या सहकार्यांना आहे, प्रोटोकॉल प्रमाणे ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्या नक्की आम्ही करू, परंतु प्रोटोकॉल तोडून किंबहुना व्हीआयपी दर्शनाच्या बाबतीत जर कोणी जबरदस्ती करायचा प्रयत्न केला तर नाइलाजानं का होईना पण त्यांच्यावर कारवाई करायला लागेल याची सगळ्यांना माहिती असावी अशी माझी विनंती आहे। आज कलेक्टर महोदयांना सूचना दिलेल्या आहेत, कलेक्टर महोदयांनी आदेश काढलेले आहेत। कुठल्याही परिस्थितीत यामध्ये कुठलेही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही। SP आहेत, कलेक्टर आहेत, बाकी सगळी व्यवस्था आहे। मंदिर प्रशासनाला सुद्धा आमच्या सक्त सूचना आहेत। मंदिर प्रशासनाचा आभार मी सातत्याने मानत असतो, आजही मानेन, पण त्यांनाही सूचना आहेत की व्हीआयपी दर्शनाच्या बाबतीत कुणाचाही आग्रह मान्य करू नका। आणि आपण ज्या पद्धतीने मागच्या वर्षी वारकऱ्यांची दर्शन सुखकर केलं, 12-14 तासाचं दर्शन आपण 3-4 तासात आणलं आणि वारकऱ्यांनी मोठ्या आनंदाने दर्शन घेतलं, त्याच पद्धतीने याही वर्षी आपण वारकऱ्यांना आनंदी दर्शन देऊ। पालकमंत्री गोरे यांनी वारकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे टोल फ्री क्रमांकाप्रमाणे काम करू असे सांगत कोणतीही अडचण असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले। वाखरी पालखी तळावरील पाणी साचलेली ठिकाणे, मुर्मीकरण, सिमेंट पाईप, खड्डे बुजविणे तसेच वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी सचिन इताफे, कार्यकारी अभियंता अमित नेमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजित औटी, मुख्य अधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।